रस्त्याची सुविधा नव्हती, गटरी पण नाही देत आता. ड्रेनेजचं पाणी असं गटरीमध्ये तुंबतंय पूर्ण. पण रिंकू दादा आपले म्हणजे विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांनी कोणतंही पद नसताना आमच्या भागामध्ये पूर्ण लक्ष देऊन रस्ते इथं आम्हाला पूर्ण करून दिले आहेत. गल्लीमध्ये खासदार फंडातून त्यांनी जेवढ्या खासदारांना जेवढा निधी घेऊन येता येईल तेवढा निधी घेऊन लोकांची इथं डांबावरती लाईटी, रस्ते म्हणा, परत आरोग्य स्वच्छतेविषयी महापालिकेला वेळोवेळी सूचना देणे, गटरीमध्ये नाली साफसफाई करणे, JCB आणून मोठे चॅनलमधलं साफसफाई करणे असे दादांनी पूर्ण कामं केली आहेत. तर आता या दादांकडनं आपण बरंच काही ऐकलेलं आहे. तर माझ्यासोबत आणखीन एक आहेत दादा. तर तुम्ही काय सांगाल, भागातल्या समस्या तुमच्या काय आहेत आणि त्या सुटलेल्या आहेत का? भागात भरपूर समस्या आहेत. आमच्या पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न, ते सगळं रिंकूदादांनी आमचे पूर्ण करून दिलेले आहेत. पाण्याची मोठी समस्या होती, पाणी वेळेवर नसायचं आणि पाण्याला प्रेशरही नसायचं. ते सगळं दादांनी वेळेवर लक्ष देऊन महानगरपालिकेतून पूर्ण करून घेतलेलं आहे आणि भागाचा विकास चांगला केलेला आहे आणि इथून पुढे विकास होणार अशी आमची इच्छा आहे आणि होणारच भागाचा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.